स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाही तुम्ही फक्त मला सहकार्य 100% करणार। देवाभाऊनी पाठवले आमच्या रवी। मालेगाव तालुक्यातील डोगराळे इथं 3 वर्षीय बालिकेचं अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचारानंतर तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली। या घटनेचा राज्यभरातून निषेध नोंदवण्यात येतोय। या प्रकारातील आरोपीला फाशीची शिक्षा करावी अशी मागणी देखील होत आहे। दरम्यान आज भाजपच्या ज्येष्ठ नेत्या चित्रा वाघ यांनी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसह डोंगराळे इथं येऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। या घटनेचा जाहीर निषेध करीत दोषी तरुणाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून हा खटला जलद गतीनं न्यायालयात चालवण्यात येईल असं आश्वासन वाघ यांनी पीडित बालिकेच्या कुटुंबियांना दिलंय। नाही तुम्ही फक्त मला सहकार्य 100% करणार। देवाभाऊनी पाठवले आमच्या रवी आम्ही लेकरू नाही परत शब्द नाही आहेत की कुठल्या शब्दामध्ये सांत्वन करू। एक 3-3.5 वर्षाची निरागस मुलगी आणि तिच्या सोबत ज्या पद्धतीने राक्षसी प्रकार झालाय, आज मीच नाही राज्यातील प्रत्येक आईचं काळीच त्या ठिकाणी रडत असेल की एवढ्या लहानशा मुलीसोबत अत्याचार करून ज्या राक्षसीय पद्धतीने तिची हत्या करण्यात आली। खरं तर आज एक आई म्हणून, या राज्याची एक महिला म्हणून, मुलगी म्हणून कायद्यामध्ये जर तरतूद असती त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता। आज इथे जर तुम्ही बघितलं तर प्रचंड जनप्रक्षोभ आहे। मुलीची आई, मुलीची आजी, मुलीच्या आत्या, सगळं घर, त्यांचं अख्खं गाव या ठिकाणी जमा झालेलं आहे आणि एकच न्याय मागतोय, ते म्हणजे या हरामखोराला फाशी व्हायला हवी। घटना घडल्या दिवसापासनं राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ या घटनेवरती लक्ष ठेवून होते। त्यांनी एसपींसोबत संपर्क करून एकही पुरावा, छोट्यातला छोटा पुरावा हा सुटता कामा नये आणि या सैतानाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत। ही जी राज्यामध्ये ही जी विकृती आहे, हे लांडगे जे आपल्याला दिसत आहेत, यांना ठेचून काढणं हीच काळाची गरज आहे। आणि त्यासाठी कायदा आहे का? 100% आहे। पोलीस आहेत का? 100% आहेत। अर्ध्या तासामध्ये, ज्या वेळेला मिसिंगची कंप्लेंट गेली, अर्ध्या तासामध्ये पोलिसांनी त्याला शोधून काढला। त्याच्यावर कारवाई होणारच आहे, कठोरात कठोर कारवाई, ती म्हणजे फाशी, मरेपर्यंत फाशी। या प्रसंगी पीडित बालिकेच्या कुटुंबियांनी वाघ यांच्याकडे न्यायाची मागणी करीत हंबरडा फोडला।